महापुरुषांना पहिल्यांदा विनम्र अभिवादन. अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि या लाईव्ह कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी, आजचा हा विषय जो आहे तो देशामध्ये होणारे विविध सण आणि त्यामध्ये बौद्ध समाजाचं असणारं संभ्रमात्मक वर्तन या अनुषंगाने मी आपल्याशी संवाद करणार आहे. खरं तर मला असं वाटतं की सर्वांनीच यावर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि हे आत्मपरीक्षण केलं जावं या भूमिकेतूनच मी आपल्याशी संवाद साधणार आहे. अलीकडच्या काळामध्ये जे विविध सण साजरे होतात आणि त्यातही हिंदू धर्माचे जे सण साजरे होतात आणि हे सण साजरे होत असताना या सणाच्या अनुषंगाने ज्या काही पोस्ट व्हायरल होतात माध्यमावर, ते पाहिल्यानंतर मला खूप आश्चर्य वाटतं आणि तेवढीच मनातून एक भीती देखील वाटते. आश्चर्य याचं वाटतं की या पोस्टच्या माध्यमातून काही लोकांना आपण काहीतरी नवीन विचार दिलेला आहे, नवीन शोध लावलेला आहे असं वाटतं आणि त्या भूमिकेतून ते पोस्ट करतात. आणि भीती याची वाटते की अशाच प्रकारचं सत्र हे सातत्याने सुरू राहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणच्या धर्म नसलेल्या माणसाला धम्म दिला, त्या धम्माचं काय होणार याची मला भीती वाटते. खरं तर एखाद्याने एखाद्या धर्माविषयी पोस्ट टाकली म्हणजे लगेच आपल्यातला धर्म नष्ट होतो असं मानणाऱ्यापैकी मी नाही. कारण धर्म आचरण करणं किंवा धर्म सांगणं किंवा त्या धर्मामध्ये संभ्रमात्मक गोष्ट निर्माण करणं, मला असं वाटतं की याच्यापेक्षा विचार महत्वाचा आहे. म्हणजे बौद्ध लोकांनी दिवाळीविषयी लिहिलं म्हणजे लगेच बौद्ध धर्म नष्ट होईल असं कुणीही मानणार नाही, परंतु त्याच्यामधून एक प्रकारचा संभ्रमात्मक विचार सामान्य लोकांमध्ये जाऊ शकतो की बाबासाहेबांनी जे धर्मांतर केलं ते धम्म म्हणून नाही, एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे ही भूमिका नव्हती, तर त्याला एक वैचारिक भूमिका होती. हा संघर्ष गुलामीच्या विरुद्ध स्वातंत्र्य अशा स्वरूपाचा संघर्ष होता. अपमानाच्या विरुद्ध सन्मान अशा प्रकारचा संघर्ष होता. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारच्या पोस्टमुळे आपण वैचारिक दृष्टिकोनातून कुठेतरी मागे जातो की काय, अशा प्रकारची भीती मला असं वाटतं. दुसरी गोष्ट अशी की ही एका विशिष्ट सणाच्या बाबतीमध्येच असं घडतं असं नाही, तर प्रत्येक सणाच्या बाबतीमध्ये असं सातत्याने माध्यमाच्या माध्यमातून काही पोस्ट या व्हायरल होताना दिसून येतात. की गणपती आला,
गण ही बौद्ध धर्मामधली कल्पना आहे आणि त्याच्यातूनच गणपती आला आणि गणपती जो आहे हा आमचाच आहे, बौद्ध धर्मामधून त्याची चोरी हिंदू धर्माने केलेली आहे, अशा पोस्ट टाकल्या जातात आणि लोकांमध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण केला जातो. किंवा मी एका ठिकाणी पाहिले की अशोक चक्र होत आणि ते अशोक चक्र जे आहे धम्मपरिवर्तनाचं प्रतीक आहे, ते फिरवण्याचं काम अनेक लोक करतात आणि ते फिरवत फिरवत काही लोक वर गेलेले आहेत, काही खालून त्याला धक्का देत आहेत, असं एक चित्र होतं. आणि ते चित्र एकाने पोस्टर केलं आणि त्याच्या खाली अतिशय गमतीदार मजकूर लिहिला की दहीहंडी जी आहे ही हिंदू धर्मामध्ये नाही तर दहीहंडी ही बौद्ध धर्मामध्येच होती आणि हे बघा दहीहंडी फोडण्याचं चित्र असं त्या ठिकाणी दाखवलं. म्हणजे दहीहंडी हा सण देखील बौद्धांचाच आहे अशा प्रकारची पोस्ट टाकली गेली. त्यानंतर आपण पंढरपूरच्या बाबतीमध्ये तेच होतं. काही लोक सांगतात की पंढरपूर जे आहे हे बुद्धाचं मंदिर आहे. हे तुम्ही काही नवीन सांगत नाही आहे, पण त्याच्या मागचा विचार जो आहे हा तो तुम्हाला कळालेला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की बौद्ध जे आहे हे पंढरपूर हे बौद्धाचं मंदिर आहे, परंतु तुम्ही जे सांगत आहात आषाढीच्या वेळेला हे संभ्रम निर्माण करण्याच्या अनुषंगाने सांगतात. एक आदरणीय भिक्खू आहेत, ते देखील हे सांगतात की पंढरपूर जे आहे हे पांडुरंगाचं आहे आणि ते दर आषाढीला चालत पंढरपूरला येतात. आणि त्याहून वाईट गोष्ट अशी की ते असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे पंढरपूरला धर्मांतर करणार होते आणि म्हणून त्या पंढरपूरला वेगळं ऐतिहासिक महत्त्व आहे. मला वाटतं की त्या आदरणीय भंतीजीने कुठं वाचलंय मला माहीत नाही आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की या धम्माची प्रगती झाली तरी त्याला भिक्खू कारणीभूत आहेत आणि या धम्माचा ऱ्हास झाला तरी त्याला भिक्खू कारणीभूत ठरतील, अशा पद्धतीचं विधान बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि मग सामान्य माणसाला असं वाटायला लागतं की मग पंढरपूर आपलंच आहे तर मग आपण का नाही जायचं. किंवा दसरा आला समजा, दसऱ्या दिवशी आम्ही आता सरळपणे धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करू लागलेलो आहोत आणि मग आपण विजयादशमी सांगतोय, अशोक दशमी सांगतोय आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी की हे बाबासाहेबांनी सांगितलं आहे अशा प्रकारचा विचार देखील आपण मांडतोय. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आणि त्याच्यानंतर दिवाळी जी आहे या दिवाळीच्या बाबतीमध्ये देखील हेच होत आहे. आणि मग दिवाळीच्या सणामध्ये देखील आपण बाबासाहेबांचा फोटो टाकून त्याच्यामध्ये दिवाळीचं सांगतोय की पहिला दिवा जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. किंवा मग या ठिकाणी सांगितले जाते की आता अलीकडच्या काळामध्ये की बुद्ध हे कपिलवस्तूला आल्यानंतर त्या ठिकाणी दीपोत्सव झाला आणि तो दीपोत्सवाचा सण म्हणजे दिवाळी. हे सगळं पाहिल्यानंतर खूप आश्चर्य वाटायला लागतं. मी एका कार्यक्रमाला नांदेडला गेलेलो होतो. एक सदग्रस्त त्यांचे पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम होता आणि तिथं जे त्या विधीसाठी आलेले उपासक जे होते त्यांनी सरळ सांगितलं की माहूरची एकविरा देवी जी आहे ती एकविरा देवी नाही तर ती बुद्धाचीच मूर्ती आहे, बुद्धच आहे. कारण या देशामध्ये एकच वीर झाला आणि तो म्हणजे बुद्ध झाला आणि म्हणून एकविरा ही देवी म्हणजे बुद्ध आहे. मी त्यांना म्हणालो की बा तुमच्यासारख्यानं असं म्हणणं सोबत नाही. दुसरी गोष्ट ती एकविरा देवी आहे, तो देव नाही आहे आणि तरी देखील तुम्ही बुद्धाची त्यांची तुलना करतायत. आणि ज्यावेळेला ही माणसं सामान्य माणसाच्या समोर बोलतात त्यावेळेला निश्चितच त्याच्यावर परिणाम होतो. त्यानंतर मी पाहिलं की परभणी जिल्ह्यामध्ये मी पाहिलं की तिथं उरूस साजरा केला जातो. सैलानी बाबाला जाणारे अनेक बौद्ध लोक आहेत आणि ते सांगतात की बाबासाहेब काय म्हणाले की सर्व धर्म समभाव. आणि मग त्या गेलो आपण त्या दिवशी तर काय बिघडलं. एकाने तर मला असं सांगितलं की आम्ही बुद्धांच्या संबंधी सगळं करतो, पण समजा सैलानी बाबाला गेलो, बालाजीला गेलो तर काय फरक पडतो. मी त्यांना एक सांगितलं की बराच फरक पडतो.
मी म्हणलं एक बौद्ध भिक्खू जे आहे ते रस्त्याने चाललेले होते म्हणलं. आणि चालल्यानंतर एका बाईने त्यांना बोलवलं, या म्हणाले मी तुम्हाला दान करणार आहे आणि तुम्ही मला उपदेश करावा. भिक्खूने पाहिले की ही बाई बौद्ध धम्माविषयी तर बोलते आहे, पण तिच्या घरामध्ये तर सर्व 33 कोटी देव दिसत आहेत. आणि मी भिक्खू म्हणाले की ठीक आहे, मी नंतर येईल, उद्या तुमचं दान घेईल आणि मी फक्त अन्नदान घेईन असं त्यांनी सांगितलं. आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा भिक्खू निघाले. त्या बाईने पुन्हा त्यांना बोलवलं. ते म्हणले की तुम्ही मला काल कबूल केलं होतं अन्नदान घेणार आहे. ते म्हणाले हो. आणि त्यांनी पात्र जे आहे त्या बाईच्या समोर केलं. समोर केल्यानंतर त्या बाईला आश्चर्य वाटलं की त्या पात्राच्या बुडाशी शेण होतं. ते म्हणाले हे काय? म्हणले तुमच्या पात्रामध्ये शेण आहे, आता त्याच्यामध्ये मी अन्नदान कसं करू? ते म्हणाले नाही काय चालेल, म्हणले तुम्ही त्याच्यातच अन्नदान करा. ती बाई म्हणले असं नाही हो, ते पात्र स्वच्छ धुवून घ्या आणि मग तरच हे अन्न तुम्हाला खाण्यालायक राहील. त्यावेळेला ते बौद्ध भिक्खू म्हणाले की माझा हाच उपदेश आहे, जोपर्यंत तुमच्यामधल्या वाईट प्रथा ज्या आहेत या गोष्टी बाहेर निघणार नाही तोपर्यंत तुम्हाला धम्म कळणार नाही, हेच माझा उपदेश आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचं की ज्यावेळेला आपण हा धम्म स्वीकारतो त्यावेळेला त्याच्याबरोबर वाईट गोष्टी असतील, त्याच्याबरोबर अनिष्ट रूढी असतील तर तुम्हाला त्या धम्माचा अर्थ कळायला नाही किंवा धम्म कळाला नाही असं होऊ शकतं. आता मी परवा पाहिलं की रोजा करणाऱ्या देखील काही स्त्रिया पाहिल्या. रोजाच्या महिन्यामध्ये मुस्लिम रोजा करतात म्हणून आपणही रोजा करायचं. ते म्हणजे माझी त्याच्यावर श्रद्धा आहे. आणि त्याच्याहून अत्यंत वाईट आणि अतिशय वस्तुस्थिती आहे की एका ठिकाणी उमरगा तालुक्यामध्ये एका ग्रामीण भागामध्ये जयंतीच्या दिवशी एका बाईच्या अंगात आलं आणि तिने सरळ सांगितलं की माझ्या अंगात बाबासाहेब आले. तेव्हा मला असं वाटतं की आपण कोणत्या बौद्धांचे अनुयायी आहेत हे परीक्षण करण्याचं किंवा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि त्यातच जर पण आपण अशा प्रकारचे मेसेज टाकत राहिलो, अशा प्रकारचे संदेश टाकत गेलो तर त्याचा निश्चितच पुन्हा अतिशय वाईट परिणाम होतो. आणि म्हणून मला या व्हॉट्सअपवरील व्हॉट्सअप विद्यापीठातील सर्व विद्वानांना हे सांगायचं आहे की तुमच्यामुळे या ठिकाणी काय घडेल नाही, परंतु जे लोक जे आहेत हे धम्माच्या आणखी वाटेवर आले आहेत ते त्याच्यापासून दूर जातील. आज जे लोक काही लपून चोरून जे काय करतात ते करतील, ते राजरोसपणे करतील. आपण जर सांगितलं की दिवाळी बौद्धांची आहे तर दिवाळी ते राजदोषपणे करतील, दसरा राजरोसपणे करतील. त्यांनी दसरा केला किंवा दिवाळी केला म्हणजे बौद्ध धर्म नष्ट होईल असं नाही, परंतु बाबासाहेबांनी ज्या विचारांनी हा धर्म सोडलेला आहे त्या विचाराकडे म्हणजे गुलामीच्या विचाराकडे आपली वाट जाऊ शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी आता सांगितल्याप्रमाणे की बौद्ध धर्म हा केवळ हिंदू धर्म सोडण्यासाठी म्हणून घेतलेला नाही, तर बाबासाहेबांचा विचार हा होता की इथं सन्मान मिळू शकतो, इथं स्वाभिमान मिळू शकतो. हजारो वर्षाच्या पिढ्यांना आम्हाला अवमानित केलं, मंदिरामध्ये प्रवेश दिला नाही, कुत्र्या मांजरापेक्षा वाईट वागवलं गेलं आणि त्यांना सन्मानाचं स्थान देण्याचं काम या बौद्ध धर्मामध्येच आहे. म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी आणलं. म्हणून बाबासाहेबांचा हा लढा किंवा बाबासाहेबांचं हे धर्मांतर जे आहे हे समजून घेण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह जो केलेला होता तो तुम्हाला चांगली घरं मिळावीत म्हणून केलेला नव्हता, तुम्हाला रोजीरोटी मिळावी म्हणून महाडचा सत्याग्रह नव्हता, तर तुम्हाला स्वाभिमानाने जगता यावं म्हणून हा सन्मानाचा लढा होता. म्हणून आपण म्हणतो की आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाचा नाही, आपण जो स्वाभिमानाने जगतोय तिथं बाबासाहेब आहेत. आणि म्हणून या सन्मानाने जगण्यासाठीच बाबासाहेबांनी या ठिकाणी हा धम्म दिलेला आहे आणि या धम्माला विकृत करण्याचं काम या ठिकाणी आज सुरू होतंय, आपल्याला हे लक्षात येऊ शकेल. आणि म्हणून याच्या संदर्भामधली मला वाटतं की माहिती जाणून घेण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला बाबासाहेबांचा विचार जो आहे हा समजून घेण्याची गरज आहे. आता बाबासाहेबांनी आपल्याला धम्म देत असतानाच प्रतिज्ञा दिलेल्या देखील आहेत. 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. 22 बाबासाहेबांनी त्या हस्ताक्षरित लिहिलेल्या आहेत. उद्या धर्मांतर आहे म्हटल्यानंतर लाल शाहीने लिहिलेल्या त्या प्रतिज्ञा आहेत. आता या प्रतिज्ञा काय सांगतात तर स्पष्ट सांगतात की तुम्ही काय वागलं पाहिजे आणि तुम्हाला कुठं सन्मान आहे.
त्यातल्या पहिल्या 2-3 प्रतिज्ञा पाहिल्यानंतर तर आपल्या लक्षात येऊ शकते. ते असं म्हणतात की मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही, त्याची उपासना करणार नाही. दुसऱ्या ह्याच्यामध्ये सांगतात की मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही, त्याची उपासना करणार नाही. तिसरी प्रतिज्ञा सांगतात की मी गौरी गणपती आणि इत्यादी सारख्या हिंदू धर्मातल्या कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्याची उपासना करणार नाही. आणि हे असताना देखील गणपती हा बौद्धांचा आहे असं मानून आपण गणपतीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होणं ही कितपत चांगली गोष्ट आहे याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. एकेकाळी या गणपतीच्या जवळ देखील आपल्याला येऊ दिलं जात होतं. आज देखील तीच अवस्था आहे. लातूर जिल्ह्यामध्ये एक घटना घडली की एक तरुण मुलगा जो आहे हा मातंग समाजाचा मुलगा गणपतीच्या मिरवणुकीमध्ये गेला आणि गणपतीच्या मिरवणुकीमध्ये तो नाचला. हे जेव्हा तिथल्या सवर्णांच्या लक्षामध्ये आले त्याला त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. मरता मरता तो मुलगा वाचला. त्याच्यावर केस दाखल झाली. लगेच त्यांनी जामीन देखील मिळवला आणि जामीन मिळाल्याबरोबर हे सगळे गुन्हेगार आणि त्यांचे सहकारी काय केले की या पीडित कुटुंबाच्या घरासमोर जाऊन त्यांनी फटाक्या वाजवल्या. आणि तरी देखील आम्ही त्यांच्या मागे जातोय याचा विचार करण्याची गरज आहे मला असं वाटतं. आणि या अनुषंगाने आपलं वर्तन असलं पाहिजे. बाबासाहेबांच्या वाटेने जाणारं अनुकरण जे आहे हेच आम्हाला स्वाभिमान आणि मानवता देऊ शकतं हा विचार पहिल्यांदा समजून घेतला पाहिजे. आता पंढरपूरच्या बाबतीमध्ये मी सांगितलं की मी आता जसं भंतीजीचं एक उदाहरण सांगितलं की बाबासाहेब देखील ते म्हणतात की पंढरपूर हे भगवान बुद्धाचं मंदिर आहे. बाबासाहेब देखील तेच म्हणत होते आणि बाबासाहेबांनी देखील सांगितलं की मी सिद्ध करून दाखवीन की ते बुद्धाचं मंदिर आहे. असं असताना देखील मग बाबासाहेब पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये का गेले नाहीत हा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ज्यावेळेला रमाई अत्यंत आजारी होत्या, बाबासाहेबांचं रमाईवर प्रचंड प्रेम होतं आणि या रमाईने बाबासाहेबांकडे काय केले की शेवटची इच्छा व्यक्त केली की मला पंढरपूरला घेऊन जा, मला विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे. मला असं वाटतं की जे पंढरपूरला म्हणतात ना पांडुरंग आहे त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. ते रमाई म्हणतात की मला पंढरपूरला न्या, मला विठोबाचं दर्शन घ्यायचं आहे. पण बाबासाहेब त्यांची ही इच्छा पूर्ण करत नाही आणि ते सांगतात की तो विठोबा हा पूर्वी बुद्ध होता पण तो आता हिंदूचा झालेला आहे. ही मानसिकता आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की तो हिंदू झालेला आहे आणि तिथं तुला दर्शन बाहेरून घ्यावं लागेल. आणि शेवटी बाबासाहेब असं म्हणतात की तुझ्यासाठी मी नवीन पंढरपूर वसवतो आणि ते वसवलं. पण दुर्दैवाने रमाई राहिल्या नाहीत आणि म्हणून बाबासाहेबांनी अभ्यास केलेला होता. बाबासाहेबांना माहीत होतं की हा विठ्ठल जो आहे हा बुद्ध आहे, बुद्धाचं ते मंदिर आहे. तरी देखील बाबासाहेबांनी रमाईची इच्छा पूर्ण केली नाही किंवा आपणही त्या ठिकाणी ते गेलेले नाहीत. कारण त्यांनी हे लक्षात घेतलं होतं की ते असेल बौद्धाचं मंदिर, आता त्याचं हिंदूकरण झालेलं आहे, त्याच्या अंधश्रद्धा आलेल्या आहेत, तिथं विषमता आलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या मंदिरामध्ये गेले नाहीत आणि रमाईला देखील नेलं नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून जे लोक सांगतात की हे आमचंच आहे, हे आमचंच आहे, हे बाबासाहेबांना देखील माहीत होतं की बाबासाहेबांपेक्षा फार आपण विद्वान आहोत असं मानण्याचं कारण नाही. आता हीच गोष्ट दसऱ्याच्या बाबतीमध्ये देखील झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि आपण काय केलं की दुसऱ्याला अंधश्रद्धा ठरवतच आम्ही देखील अंधश्रद्धा मार्गाने वाटचाल करतोय. शिवाजी महाराजाची जयंती ही तारखेनुसार झाली पाहिजे असे सांगणारे आम्ही 14 ऑक्टोबर दसऱ्याला साजरा करू लागलेलो आहोत. म्हणजे दुसऱ्याला शहाणपणा शिकवत आपण किती मूर्ख बनत चाललो याची कल्पना आम्हाला करता येत नाही. आणि मग सांगतात की बाबासाहेबांनी दसरा शब्द लिहिले. त्याचं बाबासाहेबांचं प्रेसला दिलेलं पत्र, बाबासाहेबांना गोडबोलेला दिलेलं पत्र आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं की 14 ऑक्टोबर आणि कंसात दसरा असं लिहिलं आहे. कंसातला शब्द महत्वाचा असतो की कंसाच्या बाहेरचा शब्द महत्वाचा आहे हे आम्हाला कळालं पाहिजे. आणि तरी देखील आम्ही काय केलं की त्या ठिकाणी आणि त्यावेळेला बाबासाहेबांची शारीरिक स्थिती जी अत्यंत वाईट होती, त्यांनी फार 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 गोष्टी पाहिल्या. फक्त तिथं बाबासाहेबांनी उल्लेखनीय एकच काम केलं म्हणजे त्या प्रतिज्ञा लिहून काढल्या.
आता समजा तुम्ही विजयादशमी म्हणालात किंवा अशोकादशमी म्हणालात, मला असं वाटतं की बाबासाहेबांचं ते भाषण आणखी देखील उपलब्ध आहे. 14 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी केलेलं भाषण जे आहे आणखी देखील ते उपलब्ध आहे. आता ते भाषण पाहिल्यानंतर कुणीही सांगावं की बाबासाहेबांनी त्या ठिकाणी एक शब्दाने तरी विजयादशमीचा किंवा अशोकादशमीचा उल्लेख केलेला आहे का? एक शब्द देखील त्यांनी, जर त्यांचा उद्देश असा असता तर त्याच्यावर कमीत कमी 5 मिनिटं बोलले असते बाबासाहेब की मी हे धर्मांतर या दिवशी करतोय. म्हणून त्यांच्या संपूर्ण भाषणामध्ये एक शब्द देखील त्यांनी त्याच्यामध्ये विजयादशमी किंवा अशोकादशमीचा उल्लेख केलेला नाही. आणि सर्वात दुसरी महत्वाची मी गोष्ट सांगतोय, 15 तारखेला ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर आपल्याला संबोधन करण्यासाठी उभा राहिले आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी जे विधान केलेलं आहे, मला असं वाटतं ते देखील आपण बारकाईने तपासलं पाहिजे. 15 तारखेच्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात, काल व आज आपण जो बौद्ध दीक्षा घेण्याचा आणि देण्याचा विधी समारंभ केला, माझ्या मते कालचा कार्यक्रम आज आणि आजचा कार्यक्रम उद्या व्हायला हवा होता. म्हणजे बाबासाहेबांनी बौद्ध धर्म आपण का स्वीकारलेला आहे त्याचं कारण हे या ते 15 तारखेला त्यांनी सांगितलं. ते असं म्हणतात की मी पहिल्यांदा जर सांगितलं असतं तर ते बरं झालं असतं. म्हणजे याचा अर्थ बाबासाहेब तारखेवर निश्चित नव्हते. 15 तारखेला देखील हा धर्मांतर सोहळा चालला असता असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु बाबासाहेबांनाच आम्ही बाजूला सारलं, बाबासाहेबांच्या विचारावरच आम्ही मात केली आणि बाबासाहेब म्हणतात की असं असं आहे. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट, 14 ऑक्टोबरचा कार्यक्रम ठरला ज्या वेळेला ठरला त्याच वेळेला त्यांचा मुंबईचा देखील कार्यक्रम ठरला. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पनेमध्ये नागपूर हे 4थ्या क्रमांकावर होतं. त्यांच्या पहिल्या डोक्यामध्ये मुंबई होती, दुसरं औरंगाबाद, तिसरं सारनाथ आणि 4थं नागपूर होतं. मुंबईमध्ये त्यांना धर्मांतर करण्याची खूप इच्छा होती, कारण मुंबई हे राजधानीचं शहर होतं आणि या ठिकाणी त्यांचं कार्यक्षेत्र देखील होतं. परंतु ते झालं नाही. आता मुंबईची तारीख ठरवत असताना मग त्यांनी विजयादशमी का ठेवले नाही? की त्यांनी काय केलं की मुंबईला धर्मांतर हे 16 डिसेंबरला ठरवलं की इथलं ऑक्टोबरचं झाल्यानंतर डिसेंबर एखादी पौर्णिमा ठेवली असती. मग बाबासाहेबांनी 16 डिसेंबर ही तारीख ठरवत असताना पौर्णिमा म्हटले नाहीत किंवा विजयादशमी म्हटले किंवा कुठलंही ठरवलं नाही. मग 16 डिसेंबर का ठरवली बाबासाहेबांनी? तर बाबासाहेबांच्या एकंदरीत लढ्याचं स्वरूप, त्यांच्या स्ट्रॅटेजीचं स्वरूप पाहिलं तर त्यांनी रविवार हा महत्त्वाचा मानलेला आहे. आणि 14 ऑक्टोबरला देखील रविवार होता आणि 16 डिसेंबरला देखील रविवार होता. आणि म्हणून 16 डिसेंबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी धर्मांतराची वेळ ठरवली होती तिथं कुठेही विजयादशमी किंवा अशोकादशमी किंवा पौर्णिमा ही स्वीकारलेली नाही. तिथं रविवार हा महत्त्वाचा मानला गेलेला आहे. आणि मग हा विचार न लक्षात घेता आपण बाबासाहेबांच्या विचाराला बगल देण्याचं काम करू. आता याच दिवशी रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. मग रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन जो आहे आपण दसऱ्याला का करत नाही, 14 ऑक्टोबरलाच का करतो, याचं उत्तर कोण देणार आहे का? किंवा त्याच्यावर महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यावेळेला हे धर्मांतर 16 डिसेंबर ठरलं, परंतु दुर्दैवाने बाबासाहेबांचं निधन झालं 6 डिसेंबरलाच आणि मग हा कार्यक्रम होऊ शकलेला नाही. आणि मग हा धर्मांतर सोहळा जो आहे हा 26 तारखेला ठरवण्यात आला, 26 जानेवारीला. आता 26 जानेवारीला ठरला म्हणजे तो देखील कुठला पौर्णिमा नव्हती किंवा काही नव्हतं. आणि मग 1957 मध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी धर्मांतर झालेले आहेत. म्हणजे मुंबईचा जे पुरंदरी स्टेडियमवर अतिशय मोठा कार्यक्रम झाला, जवळपास 1.5 लाख लोकांनी तिथं धर्मांतर केलं आणि त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले. आणि मग विविध जिल्ह्यामध्ये विविध गावामध्ये धर्मांतर झालं. 10 एप्रिल 1957ला खेडला धर्मांतर मोठं झालं. 13 एप्रिलला अंबरनाथला मोठं धर्मांतर झालं. 16 एप्रिलला सोलापूरला मोठं धर्मांतर झालं. 17 एप्रिलला भुसावळला झालं. 24 एप्रिलला तिरुडा भंडारा जवळच्या तिरुड्याला झालं. 24 डिसेंबरला जे आहे तिरुड्याला झालं. त्यानंतर 5 मेला देहूला झालं. 18, 19ला गोरेगाव माणगावला झालं. आणि मराठवाड्यामध्ये 22 मे 57ला औरंगाबादला झालं. 23 मे 57ला पुण्याला झालं आणि 16 जूनला वैजापूरला झालं. आता या सगळे धर्मांतर जर आपण पाहिलं तर कुठेही कुणीही विजयादशमीसाठी दिवशी केलेलं नाही, तर ते सर्वसाधारणपणे
त्यांच्या सोयीनुसार या ठिकाणी केलेल्या आहेत. म्हणून धर्मांतरासाठी तीच गोष्ट असते असं मानण्याचं कारण नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की बाबासाहेबांचा या संबंधीचा विचार जो आहे हा समजून घेण्याची गरज आहे. आणि मग कोणताही हिंदूचा सण जो आहे तो आपला सण आहे, आपल्यामधूनच त्याने उचललेला आहे. या सबबीखाली आपण आपल्यातीलच काही बांधवांना तो सण करण्यासाठी प्रवृत्त करत आहोत हे त्याच्यातून स्पष्ट दिसते. कारण आज देखील काही लोक सत्यनारायण करतात वगैरे, आणि मग त्यांना तर अधिकच चांगलं झालं किंवा ह्याच्यामुळे आपल्यालाही करता येऊ शकतं, असं होऊ शकतं. म्हणून मला असं वाटतं की याच्यावर थोडासा अंकुश असण्याची गरज आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने हिंदू धर्मातले सण नाकारण्याचं काम केलं. म्हणजे हिंदू धर्माविषयी त्यांच्या मनामध्ये घृणा होती असं नाही, तर या हिंदू धर्माने आम्हाला अवमानित केलेलं आहे, पशुपेक्षा हीन मानलेलं आहे, दगडापेक्षा हीन मानलेलं आहे, आम्हाला मानवतेपासून दूर ठेवलेलं आहे, ही भूमिका त्यांची होती. आणि म्हणून धर्मांतराच्या वेळेला त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, त्या याच पद्धतीने होत्या. परंतु ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं, धर्मांतराची घोषणा केली, आणि त्या धर्मांतर घोषणेपासूनच बाबासाहेबांनी हिंदू धर्मातील सण न करण्याचं आव्हान समाजातील लोकांना केलेलं आहे. 28 ऑगस्ट 1937 मध्ये मुंबईमध्ये त्याने एक तमाम अस्पृश्यांची एक सभा बोलावली होती, आणि त्या सभेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि त्या अध्यक्षीय भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की ज्या धर्माने आम्हाला पशुवत मानलेलं आहे, ज्या धर्माने आम्हाला पशु समान मानलेलं आहे, ज्या धर्माने आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश नाकारलेला आहे, माणसानेच नव्हे तर देवाने देखील आम्हाला नाकारलेलं आहे, आणि म्हणून यापुढे आपण हिंदू सण व्रत सोडून द्यायला शिकलं पाहिजे, हे बाबासाहेबांचं अध्यक्षीय भाषण आहे, म्हणजे 1937 मध्येच. आणि मग त्याच्यानंतर त्या परिषदेमध्ये पहिलाच ठराव घेण्यात आलेला आहे. काय ठराव घेतलेला आहे, तर तो ठराव असा आहे की याच्या पुढे आम्ही हिंदू धर्माचे कोणतेही सण साजरे करणार नाही, असा पहिलाच ठराव या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर मुंबई इलाका परिषद 1936 म्हणजे त्याच्या अगोदर झालेली आहे. आता मुंबई इलाका परिषद जे आहे, या परिषदेचे देखील अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, आणि त्या परिषदेमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हीच भूमिका मांडलेली आहे. आणि मग या परिषदेमध्ये देखील पहिले 2 महत्त्वाचे ठराव मांडले गेलेले आहेत. त्यातला पहिला एक ठराव असा मांडलेला आहे की ही परिषद पूर्ण विचारांती जाहीर करते की समता स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आम्ही धर्मांतर करतो आहोत. स्वातंत्र्य समता मिळवण्यासाठी धर्मांतर करणे हा एकच न्याय आमच्या पुढे आहे. आपली ही परिषद आमचे एकमेव पुढारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आश्वासन देते की आम्ही सामूहिकरित्या स्वइच्छेने धर्मांतर करण्यास तयार आहोत. आणि त्याच्यानंतरचा दुसरा ठराव आणखी महत्त्वाचा आहे. आम्ही धर्मांतर करणार आहोत, परंतु त्याच्यापुढे ते असं म्हणतात, आम्ही धर्मांतर करणार आहोत, पण त्याची पूर्वतयारी म्हणून यापुढे आम्ही हिंदू देवतांची पूजा करू नये, हिंदू धर्माचे व्रत वैकल्य उपास करू नये, असा दुसरा ठराव आहे. आणि हा ठराव झाला नसता नाही तर गावागावामध्ये खेड्याखेड्यातील लोकांनी आपल्या घरातील देवारे जे आहेत हे नेऊन नदीमध्ये सोडलेले आहेत. रावसाहेब कसबे सर असं म्हणतात की जी हिंमत आम्हाला देखील आलेली नाही ती आमच्या वाडवडिलांनी दाखवलेली आहे. त्याग आज देवाचा नकार करणे, देवाला त्याग करणं हे सोपं आहे, परंतु त्या काळामध्ये देवाला नकार देणं ही सोपी गोष्ट नव्हती. परंतु बाबासाहेबांवर असलेला विश्वास, बाबासाहेबांच्या विचारावर त्यांची प्रचंड निष्ठा होती. मला असं वाटतं की आज आमचा बाबासाहेबांच्या पुतळ्यावर खूप निष्ठा आहे, बाबासाहेबांच्या जयंतीवर आमची निष्ठा आहे, बाबासाहेबांच्या विचारावर आमची निष्ठा आहे की नाही ही तपासण्याची वेळ आहे. आणि जर बाबासाहेबांच्या विचारावरच आमची निष्ठा असती तर मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या मूलभूत विचारापासून आम्ही तसूभरही दूर गेलो नसतो.
आणि त्यामुळे आज आम्ही बाबासाहेबांच्या विचाराच्या उलट विचार करण्याचं काम करतो आहे. बाबासाहेबांनी जे आम्हाला सांगितलंय त्याच्यामध्ये न जाण्यापेक्षा त्याला पर्याय शोधण्याचं काम करतो. आता मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी दिवाळी साजरी केल्याचं मला वाटतं की उदाहरण कोणी सांगू शकणार नाही. म्हणजे धर्मांतराची घोषणा केल्यापासून त्याच्या अगोदर त्याला माहीत नाही, परंतु 1935 पासून जर आपण पाहिलं किंवा बाबासाहेबांनी हिंदू धर्म त्यागण्याचा विचार केला तेव्हापासून त्यांच्या घरामध्ये कुठेही दिवाळी झाल्याचं मी कुठेही वाचलेलं नाही. या उलट एक सण करा म्हणून बाबासाहेबांनी मात्र आम्हाला सांगितलेलं आहे. एका बाजूला सांगितलं बाबासाहेबांनी की हिंदू धर्मातले हे सण साजरे करू नका, हे बाबासाहेबांनी सांगितलं, परंतु दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांनी एक गोष्ट आम्हाला सांगितली की तुम्ही एक सण साजरा केला पाहिजे. कोणता? ते म्हणतात की शाहू महाराजांची जयंती ही सणासारखी साजरी करा. जे काय साजरं करायचं? आता शाहू जयंती साजरी का करा म्हणतात? कारण शाहू महाराजांनी मांडलेला विचार हा आम्हाला पोषण देणारा विचार होता. ज्या गोष्टीसाठी बाबासाहेबांनी धर्मांतर केलं, समता आणि सन्मान, स्वाभिमान, हीच गोष्ट शाहू महाराजांना आम्हाला दिली. म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की शाहू महाराजांची जयंती जी आहे ही सणासारखी साजरी केली पाहिजे. आणि आम्ही काय करतो की शाहू महाराजांची जयंती आपण किती सणासारखी करतो माहीत नाही, पण बाकी गोष्टी आपण अतिशय प्रामाणिकपणे करतोय असं मला वाटतं. आणि म्हणून या संदर्भामध्ये मग दिवाळी सण माझा, दसरा सण माझा, गणपती सण माझा, होळी माझी असं म्हणण्याच्या अगोदर आपण बाबासाहेबांची वैचारिक भूमिका जी आहे हे आपण समजून घेतली पाहिजे. कारण आज आम्ही कितीही मोठे अधिकारी झालो असलो तरी, आज कितीही आम्ही उच्च शिक्षण घेतलं असलं तरी मला असं वाटतं की आम्ही बाबासाहेबांच्या विचाराला शिवणारे झालेलो नाहीत. बाबासाहेबांच्या विचारा एवढी उंची आमच्यामध्ये आलेली आहे असं मला तरी वाटत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांचा हा विचार समजून घेतला पाहिजे. विशेषतः मला असं वाटतं की आमच्यातले सुशिक्षित लोक जे आहेत, उच्च शिक्षित लोक आहेत, त्यांनी हे समजून घेण्याची गरज आहे. अलीकडच्या काळामध्ये एक आमच्यातले खूप मोठी इंजिनियर होते, म्हणजे जे मंत्रालयामध्ये इंजिनियर झाले होते, त्यांनी आपल्या वाढदिवसाला भिक्कूला बोलवलं खरं, पण आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातल्या एका बाहेरच्या महाराजाला आणलं. तो महाराजांचं पूर्ण गळा, जे शरीर जे आहे त्या माळेनं भरलेलं होतं त्याचं, आणि त्याला हेलिकॉप्टरने आणलं त्याने, आणि हेलिकॉप्टरनं आणून त्याच्याकडून आशीर्वाद घेतला. आणि या कार्यक्रमाला बौद्ध भिक्खू देखील निमूटपणे बसून होते. खरं तर त्याने उठून यायला पाहिजे होतं, परंतु प्रत्येकाचे हितसंबंध जे आहेत बाबासाहेबांच्या विचारापेक्षा त्यांचे हितसंबंध वेगळे बनलेले आहेत. आणि बहुतेकांचे हितसंबंध हे आर्थिक बनलेले आहेत. वैचारिक हितसंबंधासाठी आम्ही आणखी देखील तेवढा विचार करत नाही आहे. आणि म्हणून हे शिकलेले लोक जे आहेत, मी पाहतो की अनेक लोकांनी मला देखील दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी तर काहीच बोललो नाही, पण त्यांच्या शुभेच्छा मी स्वीकारल्या नाहीत. दिवाळीच्या शुभेच्छा देऊया ना आपण, त्याच्याबद्दल वाद नाही, परंतु ह्या दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना तो बौद्धाचा सण नाही, बाबासाहेबांनी सांगितलेला आहे, बुद्धांनी सांगितलेलं आहे, असा संभ्रमात्मक विचार देऊन त्या शुभेच्छा देऊ नयेत असं मला असं वाटतं. म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी बुद्धामधल्या काही परंपरा असतील, मी असं म्हणणार नाही की ते होणार नाही, काही बुद्ध परंपरा असतील देखील, परंतु बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने पंढरपूरचं दर्शन नाकारलं त्याचप्रमाणे त्या परंपरा नाकारायला देखील आपण शिकलं पाहिजे. पंढरपूर हे बुद्धाचं आहे हे बाबासाहेबांना माहीत होतं, बालाजी बुद्ध आहे माहीत आहे, परंतु या परंपरा बाबासाहेबांनी ज्या विचारांनी नाकारल्या ते नाकारल्यात आपण शिकलं पाहिजे. खरं तर बाबासाहेबांनी त्या धर्मांतराच्या वेळेला आणखी त्या शेवटच्या भाषणामध्ये सांगितलं की महाराणी हा धर्म बाटवला असं होऊ नये. मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या या वाक्यामध्ये खूप मोठी दूरदृष्टी आहे. किंवा बाबासाहेबांनी म्हणत असे की मी माझा ह्या समाज सुधारण्याचा रथ इथपर्यंत आणलेला आहे, ज्याला पुढे घेऊन जायची किंवा न आपण त्याला मागे घेऊन जाऊ नका, याच्यामध्ये फार मोठी दूरदृष्टी आहे. मला असं वाटतं की बाबासाहेबांचं हे विधान आजच्या काळाला लागू होणारं आहे. आज त्याच्यावर चिंतन करण्याची गरज आहे, विचार करण्याची गरज आहे. आणि या दृष्टिकोनातून आपण आचरण करण्याची गरज आहे. खरं तर आपण बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर देखील आपण काही गोष्टी अनुकरणात्मक स्वीकारल्या की हिंदू धर्मामध्ये लाल आहे तर आपल्याकडे गुलाल आहे तर आमच्याकडे निळा आहे. खेड्यामध्ये ते
धम्मपठण करतात, आम्ही बौद्ध आणि धम्माचं ग्रंथपठण करतो. म्हणजे अडीकडे तर मी ते धम्म परिषदेमध्ये डोक्यावर बायका हंडा घेऊन देखील चालू लागलेला आहे. म्हणजे हे अनुकरणात्मक धम्म आपण या ठिकाणी स्वीकारला. आता या बौद्ध धम्माचं हिंदूकरण करण्याचा प्रयत्न होतो की काय, अशा प्रकारची भीती मला वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म जो आहे हा केवळ धर्म म्हणून दिला नाही, तो विज्ञानवादी धर्म आहे. माणसाला माणूस पण देणार आहे, सन्मान देणार आहे, स्वाभिमान देणारा आहे, अंधश्रद्धांना आकारणारा आहे. आणि त्यामुळं खरं तर बौद्ध समाजाकडे बघण्याचा इतर लोकांचा दृष्टिकोन अतिशय वेगळा म्हणलेला होता की ही माणसं देवावर विश्वास ठेवत नाहीत, ही माणसं विज्ञानवादी आहेत. मी मिलिंद कॉलेजमध्ये शिकत असताना त्यावेळेला त्रिभुवनांचं एक नाटक त्यावेळेला नवीनच आलं होतं, थांबा रामराज्य येत आहे. आणि त्या नाटकाची एंट्रीच अशी असते की एक जण येतो आणि दुसरा माणूस येतो की मग तो हा म्हणतो की देव यायला. कोणता देव म्हणतो तो, त्या देवाने आमच्यासाठी काय केलं म्हणून तो एक दोन शिव्या देतो देवाला. आणि त्यावेळेला दुसरा माणूस म्हणतो तू काय दलित आहेस का, आंबेडकरवादी आहेस का. तो म्हणतो हो. तू कसं ओळखलं. तो म्हणतो की देवाला शिव्या देण्याची हिंमत फक्त तोच करू शकतो, धर्माला नाकारण्याची किमया तोच करू शकतो, असं तो म्हणतो. म्हणजे या नाटकामधून हे दाखवलं की आम्ही एक विज्ञानवादी माणूस आहोत, अंधश्रद्धाच्या विरोधामध्ये असणारे माणूस, अशी या समाजाची ओळख असणारे. आणि ही ओळख करून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आज दुर्दैवाने असं वाटतं की अंधश्रद्धेला नकार देणारा माणूस हा हळूहळू अंधश्रद्धेकडे वळताना दिसून येतो आहे. बाबासाहेबांच्या अस्थी आज अनेक गावामध्ये दिसतात. मला आश्चर्य वाटतं की आमच्या गावामध्ये आहेत, आमच्या गावामध्ये आहेत, आमच्या गावामध्ये आहेत. अरे बाबासाहेबांच्या अस्थी होत्या किती. आणि त्याच्याहून वाईट गोष्ट सांगतो मी की आमची बार्टीची एक टीम आम्ही कुरुडवाडीला गेलो होतो एका प्राध्यापकाकडे. त्या प्राध्यापकाने सांगितलं की या मुल्या आमच्या घरी बाबासाहेबांच्या अस्थी आहेत. अरे बाबासाहेबांच्या अस्थी तुझ्या व्यक्तिगत कशा असू शकतात. म्हणजे श्रद्धेचा व्यापार जे सुरू केलेला आहे, विचार महत्वाचा नाही तर श्रद्धा पेक्षा अंधश्रद्धा वाटण्याचं काम आम्ही करू लागलेलो आहे. आणि सरकार देखील त्याला प्रोत्साहन देत आहे. आणि या अंधश्रद्धा वाटपाचं काम देखील आम्ही अतिशय श्रद्धेने करत आहोत. याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणतीच असू शकत नाही. त्यानंतर मला एक असं वाटतं की हे असं होण्यामागे काहीतरी कारण असू शकतं. कारण जसं बुद्ध असं म्हणतात की कोणत्याही गोष्टीच्या मागे कारण असतं. तर मला असं वाटतं की काही कारणं त्याच्यामध्ये असू शकतात. याच्यामध्ये काही हिंदुत्ववादी शक्ती देखील कार्यरत झालेल्या असतील. कारण असा संभ्रम निर्माण करून त्यांना त्या धम्मापासून वळून आपल्याकडे ओढल्याशिवाय हिंदू राष्ट्राचं स्वप्न साकार होऊ शकत नाही. ही त्यांची मानसिकता जी आहे, या मानसिकतेचा देखील परिणाम होऊ शकतो. म्हणून काही त्यांचे लोक जे आहेत हे त्यामध्ये येत असतील. कारण एका कार्यकर्त्याचा मला तो मेसेज आलाय, कारण बुद्ध बाबासाहेबावर एकाने मेसेज मला हा माणूस तर बुद्ध धर्माविषयी दिवाळीविषयी संबंध टाकतो. तो आमच्या इथल्या संघाचा एक कट्टर कार्यकर्ता होता आणि त्यांनी ही पोस्ट टाकलेली होती. आणि मग मला दाट शंका त्याच्यामध्ये येते. दुसरी गोष्ट अशी की आमच्यातले उच्चभ्रू स्वयंघोषित विचारवंत हे देखील या विचाराचे दलाल झालेले दिसून येतात. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचा अधिक धोका आहे. कारण बाबासाहेबांच्या विचाराची प्रतारणा त्यांनी अधिक केलेली म्हणावं लागेल. बाबासाहेबांच्या विचारामुळे ते शिकले, मोठे झाले, समाजाकडे तर वळून बघण्याचा प्रयत्न त्यांनी कधीच केला नाही. उलट बाबासाहेबांच्या विचाराची दलाली करण्याचं काम करू शकतात. काही माणसं अतिशय विद्वान मानली जातात. आमचे नरेंद्र गायकवाड साहेब हे अतिशय विद्वान माणूस ओळखला जातो. त्यांनी बाबासाहेबांच्यावर 3 खंड काढले. मला कळालं नाही की त्याचं विमोचन करण्यासाठी त्यांना भागवतच कसे भेटले, मला कळलं नाही. आणि मला असं वाटतं की आता गरीब माणसाच्या, झोपडीतल्या माणसावर आपण टीका करण्यापेक्षा ही माणसं शिकली सवरलेली आहेत याच्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. एखाद्या गरीब माणसानं सत्यानारायण केला म्हणजे त्याच्यावर आपण तुटून पडायचं.
आणि ही माणसं जी आहेत राजरोसपणे विचाराची दलाली करतात, त्यांच्यासाठी आपण काहीच करायचं नाही. ही गोष्ट मला असं वाटतं की अतिशय वाईट आहे. आणि या संघवादी लोकांचं एक वैशिष्ट्य आहे की पहिल्यांदा ते आपल्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतात. आपण कन्व्हिन्स झाले नाही तर त्याला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना संभ्रमित करण्याचं काम करतात. मला असं वाटतं की हीच गोष्ट आज आम्हाला दिसते आहे. काही आपल्यातले उच्चभ्रू जसे माणसं आहेत, काही भिक्खू देखील त्यांचे आहेत आणि आपले देखील भिक्खू त्याच्यामध्ये काम करत आहेत, हे देखील स्पष्ट झालेलं आहे. आणि हे सगळं समीकरण जे आहे हे हिंदू राष्ट्राच्या संदर्भामधलं समीकरण आहे. हिंदू राष्ट्र करण्यासाठी त्यांची ही खेळी देखील असू शकते. आमच्यातले एक भिक्खू आहेत, ते हेच काम करताना आपल्याला दिसून येतं. दरवर्षी ते अटल बिहारी वाजपेयीच्या नावाने पुरस्कार देतात. अंगावर चिवर आहे, बौद्ध नावाची संघटना आहे. मागे मोठा भीमा कोरेगावची दंगल झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी पुरस्कार मिलिंद एकबोटेला दिला. आता याला काय म्हणणार आपण लक्षात घ्या की याच्या मागे काय षडयंत्र लक्षात घ्या की त्यांनी मिलिंद एकबोटेंना पुरस्कार दिला. काही दलाल मध्यंतरी त्यांनी अशी व्हॉट्सअप पोस्ट टाकलेली होती की आपण काय करा की आपल्याला रिझर्वेशनची गरज आहे. अरे बाबासाहेबांनी त्याच वेळेला म्हणाले की रिझर्वेशनची गरज नाही, आम्हाला स्वाभिमान पाहिजे. म्हणजे आम्ही केवळ सवलतीसाठी महार राहायचं का, दलित राहायचं का, असा प्रश्न केला. आणि ही मंडळी सांगत होती की तुम्ही काय करा, जे तुमची जनगणना होईल तिथं धर्म, तिथं बौद्ध लिहा आणि जातीच्या ठिकाणी महार लिहा. जे अशा स्वरूपाचं चित्र आज निर्माण होतं आहे आणि याची देखील बाबासाहेबांना जाणीव होती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला म्हणजे 16 फेब्रुवारी 1955 महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया यांचे जे जनरल सेक्रेटरी आहेत त्यांना एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात ते असं म्हणतात की आज बौद्ध धर्मातील काही भिक्खू त्यांच्या अनुयायांना हिंदू देवदेवताची पूजा करायला लावताच याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांचा उद्देश बौद्ध धर्म नष्ट करण्याचा असावा असे मला वाटते. म्हणजे त्यावेळेला बौद्ध भिक्खू होते तर त्याच्यातले बौद्ध भिक्खू हेच करत होते. आणि मला असं वाटतं की तीच वेळ आज देखील आलेली दिसून येते. म्हणजे लोकांना संभ्रमित करण्याची प्रवृत्ती जी आहे ही केवळ आजच नाही तर त्या काळामध्ये देखील होती, हे लक्षात येऊ शकते. आज आम्ही काय करतोय याचं भान आम्हाला नाही आहे. आपणच आमच्यासाठी आपल्यासाठी खड्डा खोदतोय याचंही भान नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर या ठिकाणचा भिक्खू संघ उभा राहायला नाही पाहिजे, राहू शकला असता का, हा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे. आणि तरी देखील आम्ही अशा प्रकारची प्रवृत्ती करत असतो, ते अतिशय वाईट आहे. आणि म्हणून याचा परवा एक भिक्खू मी पाहिले की त्यांची पोस्ट आली, त्यांच्याकडे रिव्हॉल्वर होतं. आणखी एक नांदेडला एक भिक्खू सापडले, ते बाबासाहेबांची आस्ती घेऊन चालले होते, त्यांच्याकडे रिव्हॉल्वर होतं. आता भिक्खूजवळ रिव्हॉल्वर असणं मला असं वाटतं की ही गोष्ट अत्यंत वाईट आणि ही कुणालाही न पटणारी आहे. आणि ते भिक्खू सांगतात की खरी रिव्हॉल्वरची गरज आम्हाला आहे. म्हणजे आपण कोणत्या दिशेने हा धबे घेऊन चाललेलो आहे, बाबासाहेबांचा विचार कोणत्या वाटेने घेऊन चाललेलो आहे हे शोधण्याची गरज आहे आणि याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि तिसरं महत्त्वाचं कारण सांगतो की बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला. खरं तर काही वर्ष बाबासाहेब आणखी राहायला पाहिजे होते, कारण आम्हाला दिलेला धम्म जो आहे हा आम्हाला कळण्याच्या अगोदरच बाबासाहेब आंबेडकरांचं निर्माण झालं. 13 ऑक्टोबर 1956 रोजी धर्मांतराच्या आदल्या दिवशी पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये काही प्रश्न विचारले गेले. त्याच्यात हा प्रश्न विचारला गेला किंवा हा नवीन बौद्ध धम्म तुम्ही लोकांना देत आहेत त्यानुसार ते आचरण करतील का. तर बाबासाहेब म्हणतात की त्याला थोडी वेळ लागेल आणि म्हणून मी त्यासाठी धम्माचं शिक्षण देणारी संस्था निर्माण करण्याचा विचार करतोय.
मग हे काम कोण करेल? तर बाबासाहेब असं म्हणतात की धर्मांतराच्या नंतर शेड्यूल कास्ट फेडरेशनचा मी साधा सदस्य देखील राहणार नाही, तर मी या धम्माचा मिशनरी म्हणून काम करणार आहे. म्हणजे बाबासाहेबांना देखील याची जाणीव होती. आणखी एक प्रश्न बाबासाहेबांनी त्या वाली सिंगला लिहिलेल्या पत्रात मांडलेला आहे. हे समजा आम्ही आता बौद्ध म्हणून घेतात. आता यापैकी किती लोकांनी दीक्षा घेतलेली आहे असं जर पाहिलं तर आपल्याला फार संख्या कमी दिसेल. कारण बरेच लोक जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं आणि त्यावेळेला दीक्षा दिली म्हणून आपण बौद्ध, अशा स्वरूपाचा विचार मोहगम अशा स्वरूपाचा आहे. आता जे धर्मांतर करतात तेच ठेवतात, किंवा धर्मांतराच्या वेळी जे लोक होते त्यांचे मुलं देखील असतील तर त्याला आपण मान्य करू. परंतु मोठी लोकसंख्या अशी आहे की केवळ बाबासाहेबांनी त्यावेळेला दीक्षा दिली म्हणून आम्ही देखील बौद्ध. बाबासाहेबांना असा बौद्ध अभिप्रेत नव्हता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला वाली सिंग जे होते त्यांना देखील पत्र लिहिलं होतं की ते असं म्हणाले की मला बौद्ध धम्माच्या संबंधी 2 गोष्टी करण्याची आवश्यकता वाटते. की जन्मातच कोणी बौद्ध असू शकत नाही, कारण धम्म हा काही प्रॉपर्टी नाही म्हणाले की वडील झाल्यानंतर लगेच मुलाच्या नावे होऊ शकते, हा धम्म आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी असं सांगितलं की या ठिकाणी धम्म दीक्षा घेतल्याशिवाय तो बौद्ध होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी बाप्तिस्माचं उदाहरण दिलं की त्याने सांगितलं की ख्रिश्चन धर्मामध्ये बाप्तिस्मा विधी झाल्याशिवाय तो ख्रिश्चन होऊ शकत नाही. हिंदू धर्मामध्ये देखील उपनयन विधी करणं गरजेचं आहे, इस्लाम धर्मामध्ये देखील आहे, तसं बौद्ध धर्मामध्ये देखील होणं गरजेचं आहे. आणि बाप्तिस्मा हा विधी त्याच्यामध्ये आला पाहिजे, ही भूमिका. मला असं वाटतं की बाप्तिस्मा म्हणजे लहानपणे तो जर बौद्ध झाला तर त्याच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार होऊ शकतात. पण गंमत अशी आहे की आज आम्ही लहान मुलावर संस्कार करण्यापेक्षा मोठ्या माणसावर आणि विशेषतः वृद्ध माणसावर आपण जास्त लक्ष केंद्रित करतोय की ज्यांना कशाचीच गरज नाही. धम्म परिषद आम्ही पाहतो त्या ठिकाणी मुलांची, विद्यार्थ्यांची संख्या तर नसते, पण तरुणांची संख्या देखील कमी असते. आणि मला असं वाटतं की ही जबाबदारी भिक्खू संघाने ओळखली पाहिजे आणि सर्वसाधारणपणे या लहान मुलांवर संस्कार म्हण असे त्याच्यावर संस्कार करणं हे गरजेचं आहे. तिसरी गोष्ट अशी की बाबासाहेबांना जो प्रश्न विचारला तोच प्रश्न आज आपल्या मनाशी विचारला पाहिजे की बाबासाहेबांना विचारला की तुम्ही कुठला बौद्ध धर्म पंथ स्वीकारला, महायान स्वीकारला का हिनयान स्वीकारला? त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलं की मी महायान स्वीकारला नाही आणि हिनयान स्वीकारला नाही, मी बाबासाहेबांचा जो शुद्ध धर्म आहे तो स्वीकारला. मग त्याला काही लोकांनी म्हणाले की बाबासाहेबांचं म्हणजे भीमयान असं म्हटले, पण बाबासाहेबांनी कुठं भीमयान असा शब्द वापरलेला नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बाबासाहेबांनी स्वीकारलेला धर्म जो आहे तो फिल्टर धर्म आहे. बाबासाहेबांना अनेक त्याच्यामधल्या अंधश्रद्धा ज्या इथं बाजूला सारलेल्या की ज्या नंतर आलेल्या होत्या. आणि मग बाबासाहेबांनी बुद्धाचा मूळ धर्म म्हणजे खरा विज्ञानवादी धर्म हा स्वीकारलेला आहे आणि तो धर्म स्वीकारण्याची गरज आहे. परंतु दुर्दैवाने आपण तसा धर्म न स्वीकारता हिंदू धर्मातून बाहेर येऊन देखील आपण हिंदू धर्माशी तर नातं जोडण्याचं काम करतो आहेत. त्याच्यामागे प्रचंड अज्ञान आहे. बाबासाहेबांच्या विचाराचा पूर्णपणे अभाव आहे. की जसं एक सांगितलं जातं की नवरा बायको होते आणि त्या माणसाला त्याची बायको खूप त्रास द्यायची आणि मग कंटाळून त्याने काय केलं की एक दिवस त्या बाईची डिवोर्स घेतला आणि दुसऱ्या बायकोशी लग्न केलं. लग्न झाल्यानंतर ती बायको सकाळी आली चहा घेऊन, तरी तिला म्हणायचं की ते पहिल्या बायकोसारखीच तू चहा करतेस, पहिल्या बायकोसारखाच स्वयंपाक करतेस, पहिल्या बायकोसारखी साडी नेसतेस. आता ती कंटाळून ती बाई म्हणाली किंवा तुम्हाला जर पहिल्या बायकोविषयी एवढं प्रेम असेल तर तुम्ही दुसरी बायको केलीच कशाला? तसं मला असं वाटतं की ज्यांना बौद्ध धर्माविषयी प्रेम असेल, हे हिंदू धर्माविषयी एवढं प्रेम असेल तर ते धर्मांतर केलंच कशाला किंवा त्यांनी धर्मांतर करावंच कशाला, असा माझा प्रश्न आहे. तुम्हाला जर करायचं असेल तर विचारासह हा स्वीकारला पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेला धम्म जो आहे हा केवळ भिंतीवर लिहिण्यासाठी किंवा केवळ पाठांतर करण्यासाठी नाही, तर तो आचरणात आणण्यासाठी आहे. आणि म्हणून आज निर्वाणीचा विचार करण्याची गरज आहे की आज आम्हाला पशुवत मानणारा, माणूसहीन मानणारा, मुंगीला साखर देणारा, माणसाला भाकरी वाचून देणारा धम्मप्रिय आहे की ज्यांनी माणूस पण दिलेला आहे,
ज्यांनी आम्हाला सन्मान दिलेला आहे तो धम्म आमचा आहे, हा विचार करण्याची गरज आहे. आम्हाला अंधश्रद्धा नाकारलेला समाज म्हणून व्हायचा आहे की अंधश्रद्धा निर्माण करणारा समाज व्हायचा आहे, हा विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून दिवाळी हा बौद्धांचा सण म्हणून सामान्य बौद्ध माणसामध्ये, जो गरीब माणूस आहे, कमी शिकलेला आहे, त्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम या व्हॉट्सअपवर असणाऱ्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या विद्वानांनी करू नये, असं मला त्यांना विनंती या ठिकाणी करायने. आणि या दिवाळीच्या निमित्ताने लोकांमध्ये संभ्रमाचा विचार निर्माण करून लोकांना दिशाहीन करणं म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराशी दिवाळखोरी करणं आहे, असं मला वाटतं. भाऊ लोखंडेंनी देखील यासंबंधीची ही मुलाखत दिलेली आहे. आणि काही लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खऱ्या अर्थाने विचार पुढं नेण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे आपण कधी बाबासाहेब ज्या जातीमध्ये जन्मलं म्हणजे तीच जात म्हणजे बौद्ध, तेच बाबासाहेबांचे अनुयायी असं म्हणतो, तर कृपया ते आपण बाजूला करा. बाबासाहेबांना विचाराने मांडणारे जे लोक आहेत तेच त्यांचे अनुयायी असू शकतात. मब चिटणीस म्हणून बाबासाहेबांच्या समोर होते, ज्यांचं युग यात्रा नावाचं नाटक धर्मांतर सोहळ्याच्या दिवशी दाखवण्यात आलं. बाबासाहेबांची ज्याच्यावर प्रचंड निष्ठा होती आणि बाबासाहेबांच्या निष्ठेपेक्षा देखील आमच्या मब चिटणीस सरांची त्यांच्यावर प्रचंड निष्ठा होती. ज्या माणसांनी रोज बाबासाहेबांचं महाविद्यालय पाहता यावं म्हणून या मिलिंदच्या शेजारी, ते ब्राह्मण होते तरी देखील त्या मिरजच्या शेजारी असणाऱ्या वस्तीमध्ये आपलं घर बांधलं. आपली बेडरूम जी आहे ती बाबासाहेबांच्या मिलिंद कॉलेजला दर्शन देणारी राहावी असं पद्धतीचं घर बांधलं आणि आयुष्यभर बाबासाहेब बौद्ध म्हणून ते जगले आणि आयुष्यभर बुद्ध धर्माचं त्यांनी आचरण केलं. अशा मोबी चिटणीसांचा मृत्यू म्हणजे आज झालेला आहे, त्यानिमित्ताने त्यांनाही अभिवादन करतो आणि त्यांच्यासारखेच बाबासाहेबांच्या अनुयायी निर्माण झाले पाहिजेत अशा प्रकारची मी अपेक्षा या ठिकाणी करतो. मला पुन्हा एकदा या ठिकाणी सांगायचं आहे की त्याचा सारांश सांगेन की हिंदू धर्म तुम्ही चांगला म्हटल्याबरोबर किंवा हे म्हटल्यानंतर बौद्ध धर्म नष्ट होणार नाही, परंतु याच्यामधून सामान्य माणसामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. अगोदरच लोक सत्यनारायण करतात, अगोदरच लोक देवाची पूजा करतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं तर त्यांनाही असं एक प्रकारचं बळच मिळते की चला दिवाळी देखील मग बुद्धाचीच आहे आणि मग दसरा देखील बुद्धाचाच आहे. उद्या बाबासाहेबांच्या जन्माची देखील एखादी तिथी कोणी काढू नये म्हणजे झालं, किंवा बाबासाहेबांच्या निर्वाण दिनी देखील एखादी तिथी काढू नये म्हणून झालं. म्हणून बाबासाहेबांचे धर्मांतराचे वर्ष मोजत असताना आता आपल्याला दसऱ्याची वर्ष मोजावे लागतील. आणि बाहेरच्या देशांनी बाबासाहेबांच्या संबंधी जे म्हणजे आता तुमच्या घाना देशामध्ये किंवा हंगेरियामध्ये जे करतात ते 14 ऑक्टोबरलाच करतात आणि मग त्यांची एक सोय झाली की तिकडे दसऱ्याला येतात. त्यांच्यापुढे देखील मोठा प्रश्न हा निर्माण झालेला असतो. आणि म्हणून या ठिकाणच्या सर्व विचारवंतांना आणि विशेषतः या ठिकाणी व्हॉट्सअपवरचे जे आमचे विद्वान आहेत त्यांना माझी विनंती करायची आहे, कमीत कमी आपण बाबासाहेबांच्या विचाराने जाणार किंवा नाही तुम्ही ठरवा, परंतु बाबासाहेबांच्या विचाराला संभ्रमित करण्याचं पाप आपण करू नका. कारण बाबासाहेबांची चळवळ, वैचारिक चळवळ मारण्याचं कळत नकळत पाप आपल्याकडून होणार आहे, ते करू नये एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतोय. आणि या ठिकाणी एका नवीन विषयाच्या अनुषंगाने मला बोलण्याची संधी खांडेकर सरांनी या ठिकाणी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार या ठिकाणी मानतो. या ठिकाणी लाईव्हवर अनेक मित्र माझे आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने मला पवार दिसत आहेत, संजय गवई सर दिसतात, रमेश राक्षे दिसत आहेत आणि आपण असंख्य लोक यामध्ये आहेत. आपल्या सर्वांचेच मनपूर्वक मी या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान.